पुण्यातल्या एकता नगरमध्ये आता पुराचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळते। नागरिकांचं स्थलांतर करण्याला आता सुरुवात करण्यात आली। खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करण्यात आला। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे विसर्ग वाढवण्यात आला आणि त्यामुळे सध्या एकता नगरमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळते। या संदर्भात आपण ताजे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, आता एकता नगरमध्ये पुराचं पाणी यायला सुरुवात झाली, कशा पद्धतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जातं? नक्कीच खरं तर आता 11 वाजता हे पाणी सोडणार आहे, पण त्याच्या आधीच काही विसर्ग सोडण्यात असल्यामुळे एकता नगर परिसरातली जी द्वारकामाई सोसायटी आहे त्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये या ठिकाणी पाणी शिरायला सुरुवात झाली। मी या ठिकाणी दाखवू शकतो की सोसायटीचा जो पहिला मजला आहे पार्किंगचा तो या ठिकाणी पूर्णपणे पाण्यात गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। तर सोसायटीतले जे नागरिक आहेत त्यांना खाली उतरून स्थलांतरित करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। एवढंच नाही तर या सोसायटीच्या पाठीमागेच या ठिकाणी पाहायला मिळते हा नदी आहे, मोठा नदी आहे आणि याच नदीतलं जे पाणी आहे ते थेट या सोसायटीच्या पार्किंगमध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहताय की आता या पार्किंगमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली। या ठिकाणी फायर ब्रिगेड करून सोसायटीतले जे नागरिक आहेत त्यांना स्थलांतरित करण्याचे आव्हान केलं जात आहे। गरज असेल तर खाली उतरावे, सुरक्षित ठिकाणी जावं असं वारंवार या ठिकाणी आव्हान केलं जाते। तुम्ही या ठिकाणी पाहताय की पाणी जे आहे ते आता या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेली आहे। कल्याणी, नक्कीच निलेश, खरं तर आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। गेल्या वेळी सुद्धा एकता नगरमध्ये अशीच परिस्थिती झाली होती, त्यामुळे यावेळी कशा पद्धतीने खबरदारी घेण्यात आली? तर पुण्यातल्या एकता नगरमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं आता पाहायला मिळतं। कॉर्पोरेशनचे अधिकारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपल्या सोबत जो अधिकारी आहेत त्यांनी पाणी शिरण्याच्या आधीच या ठिकाणी पूर्ण तयारी केली आहे। साहेब, काय सांगताल? आपण पाणी शिरण्याच्या आधीच तयारी केली आहे ना, तर या सोसायटीतल्या लोकांना काय सांगतात? सोसायटीच्या लोकांना खबरदारी सतर्क केलेली आहे। त्यांना ऑलरेडी त्यांना बरेचसे नागरिक बाहेर पडले, अजून वरती लोक आहेत पण ते बाहेर पडतात। ते बोलतात आम्ही वरती राहतो सुरक्षित, पण त्यांना परत सकाळी 11 वाजता 35 क्युसेस पाणी सोडणार आहेत असं कळवण्यात आलेलं आहे। त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। पाण्याची पातळी आता त्यांच्या पार्किंगमध्ये गुडघावर पाणी आहे, पण ते 35 क्युसेस पाणी आलं तर पार्किंग पूर्ण पाणी खाली जाणार आहे। तसं त्यांना सतर्क करण्यात आलेले आहे। बहुतेक नागरिक बाहेर पडलेले आहेत, तरी अजून काहीतरी नागरिक आहे आमचे जवानवरती गेलेले आहेत, ते सहकार्य करत नाहीये खाली यायला। काही लोक आहेत ते सहकार्य करत नाहीयेत, घरामध्येच राहण्याचं ते पसंत करतात। पण नक्कीच निलेश, त्यामुळे आता 11 वाजता विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी सुद्धा काळजी घ्यावी आणि सुरक्षित स्थळी जावं हेच आवाहन करूयात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।